मी रोहिणी, माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। तर फ्रेंड्स, पावसाळ्यात वातावरण हे खूपच जास्त दमट असतं आणि दमट वातावरणामुळे आपली स्किन ही ऑइली होते आणि आपली स्किन ही चिकट होते। आणि पावसाळ्यात जर आपण आपल्या स्किनची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर आपल्या स्किनवर पिंपल्स, ॲक्नी असे बरेच सारे प्रॉब्लेम्स हे आपल्याला फेस करावे लागतात। त्यामुळे पावसाळ्यातही आपल्याला आपलं स्किन केअर रुटीन हे व्यवस्थित ठेवणं तितकंच गरजेचं आहे आणि आपल्या स्किनची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे। तर फ्रेंड्स, तुम्हालाही पावसाळ्यात तुमची स्किन ही क्लिअर आणि स्पॉटलेस हवी असेल, की तुमच्या स्किनवर जो ऑइलनेस असेल तो तुम्हाला कमी हवा असेल, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काही 4 फेस पॅक सांगणार आहे। ते तुम्ही आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा नक्की ट्राय करा। त्याने तुमच्या स्किन मध्ये तुम्हाला काही दिवसातच फरक जाणवेल आणि तुमच्या स्किनवर जे पिंपल्स असतील, जो ऑइलीनेस असेल तो कमी होण्यासाठी नक्कीच मदत होईल। त्यामध्ये सगळ्यात पहिला फेस पॅक आहे मुलतानी माती आणि गुलाब पाणी। तुम्हाला काय करायचं आहे, 1 चमचा मुलतानी माती घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला गुलाब पाणी हे मिक्स करायचं आहे। आता हे मिक्सचर जे असेल, म्हणजे ही पेस्ट जी आहे ती तुम्हाला खूप जास्त पातळ करायची नाहीये, ती तुम्हाला मीडियम ठेवायची आहे, जेणेकरून तुम्हाला त्या फेस पॅक लावल्यानंतर त्याचा रिझल्ट हा लवकर कळून येईल। तर तुम्हाला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तुम्ही हे तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय करा आणि 7 ते 10 मिनिट ते तसंच ठेवा आणि त्यानंतर तुम्ही तुमचा फेस वॉश हा करू शकता। तर फ्रेंड्स, हा फेस पॅक तुम्ही डेली यूज केला तरीही हरकत नाही आणि जर तुम्हाला डेली पॉसिबल नसेल तर तुम्ही आठवड्यातनं 2 किंवा 3 वेळा हा फेस पॅक नक्कीच वापरू शकता। आता मी जे फेस पॅक सांगणार आहे यामधले जे फेस पॅक तुम्हाला सूट होणार आहे तेच फेस पॅक तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय करा। कारण काय होतं, काही इन्ग्रेडियंट हे सर्वांच्या स्किनला सूट होत नाही। तर तुम्हाला समजत नसेल की आपल्या स्किनला कुठलं इन्ग्रेडियंट हे सूट होतं किंवा कुठलं होत नाही, तर तुम्ही तुमच्या स्किनवर एक पॅच टेस्ट करून बघा आणि मगच ते फेस पॅक हे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय करा। आता पॅच टेस्ट करायची म्हणजे काय करायचं, की तुम्ही जे फेस पॅक बनवता ते तुम्हाला थोडंसं इथे लावायचं आहे आणि जर तुम्हाला इथे लावल्यानंतर काही इरिटेशन, काही इचिंग नसेल तर तुम्ही समजून जा की तुम्हाला तो फेस पॅक हा सूट होतो। दुसरा फेस पॅक आहे हळद आणि मध। तुम्हाला काय करायचं आहे, 1 चमचा हळद घेऊन त्यामध्ये 2 चमचे मध हे मिक्स करायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स करा, याची छान पेस्ट बनवून घ्या आणि नंतर हे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय करा। 7 ते 10 मिनिट हे तसंच राहू द्या आणि त्यानंतर तुम्ही तुमचा फेस वॉश हा करू शकता। तर फ्रेंड्स, आता यात काय आहे, मधाने तुमच्या जर स्किनवर काही टॅनिंग असेल तर तीही रिमूव्ह होण्यासाठी नक्कीच मदत होईल आणि हळद ही अँटीबॅक्टेरियल असल्यामुळे तुम्हाला कुठलं इन्फेक्शन झाले असेल तर तेही कमी होण्यास हा फेस पॅक तुम्हाला खूप जास्त प्रमाणात मदत करणार आहे। तर फ्रेंड्स, हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातनं 2 किंवा 3 वेळा नक्कीच यूज करू शकता। या फेस पॅकने तुम्हाला तुमचा ऑइलनेस नाही, पिंपल्सच नाही, तर या फेस पॅकने तुम्हाला तुमच्या स्किनवर एक विशिष्ट प्रकारचा ग्लो आलेलाही दिसून येईल। शक्यतो हा फेस पॅक लावल्यानंतर तुम्हाला जर पॉसिबल असेल तर तुम्ही चेहऱ्यावर एखादा आईस क्यूब ही फिरवू शकता। नंतर तिसरा फेस पॅक आहे टोमॅटोचा रस, चंदन पावडर आणि मध। तुम्हाला काय करायचं आहे, चंदन पावडर ही अर्धा चमचा घ्यायची आहे आणि मध हे तुम्हाला 1 चमचा घ्यायचं आहे आणि टोमॅटोचा तुम्ही ज्यूस काढून घ्या। याचं तुम्हाला व्यवस्थित पेस्ट बनवून घ्यायची आहे। हे व्यवस्थित मिक्स करा आणि याची पेस्ट बनवल्यानंतर हे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय करा। आता हे तुम्ही चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर 5 ते 10 मिनिट ते तसंच ठेवा आणि त्यानंतर तुम्ही तुमचा फेस वॉश हा करू शकता। तर फ्रेंड्स, याने तुमचा ऑइलीनेस हा पूर्णपणे निघून जाण्यास मदत होईल आणि तुमच्या स्किनवर जर काही पिंपल्स असतील तर त्याही कमी होण्यास याने नक्कीच हेल्प होईल
आणि जर तुमच्या चेहऱ्यावर छोट्या छोट्या पिंपल्स म्हणजे अशा ॲक्ने असतील तर त्याही याने लवकरात लवकर दूर होतील। फेस पॅक तुम्ही मानेलाही अप्लाय करू शकता, जिथे जिथे तुम्हाला ऑइलीनेस आहे तिथे तुम्ही हा फेस पॅक अप्लाय करा। हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातनं 2 ते 3 वेळा नक्कीच यूज करू शकता। नंतर चौथा फेस पॅक आहे चंदन पावडर, मुलतानी माती आणि दूध। आता तुम्हाला काय करायचं आहे, 1 चमचा चंदन पावडर घ्यायची आहे, 1 चमचा मुलतानी माती घ्यायची आहे आणि त्यामध्ये दूध हे मिक्स करायचं आहे आणि हे मिक्स केल्यानंतर याची छान पेस्ट तयार होईल, ते तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय करा। आता हे अप्लाय केल्यानंतर 5 ते 10 मिनिट ते तसंच ठेवा आणि त्यानंतर तुम्ही तुमचा फेस वॉश हा करू शकता। तर फ्रेंड्स, या फेस पॅक मध्ये दूध असल्यामुळे याने तुमच्या चेहऱ्याला जर काही डर्ट असेल, धूळ असेल ती निघून जाण्यासही चांगल्या प्रकारे मदत होणार आहे। त्यासोबतच तुमच्या पिंपल्स, ॲक्नी आणि तुमचा ऑइलनेसही या फेस पॅकने कमी होणार आहे। हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातनं 1दा किंवा 2दा तर नक्कीच यूज करू शकता। फ्रेंड्स, अशा प्रकारे मी तुम्हाला 4 फेस पॅक सांगितले आहे। यापैकी जो तुम्हाला कम्फर्टेबल आहे तो तुम्ही पावसाळ्यामध्ये तुमच्या स्किन केअर रुटीन मध्ये इन्व्हॉल्व करू शकता। खूपच इफेक्टिव्ह असे हे फेस पॅक आहे आणि हे फेस पॅक वापरल्यानंतर तुम्ही तुमचा रिझल्ट हा मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। बट हे फेस पॅक तुम्ही नियमित वापरा। जर तुम्ही नियमित वापरले तरच त्याचा रिझल्ट हा तुम्हाला पॉझिटिव्ह दिसून येईल। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा। त्यासोबतच तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू एव्हरीवन।